5वीत असल्यापासून मी गणपती बनवतो. ते तुमचं अर्ध आयुष्य गावी गेले की कसं काय? जवळजवळ 20-22 वर्ष होईपर्यंत तुम्ही गावी राहिलात. मी मुळात मर्चंट नेव्हीवाला. अच्छा, नेव्ही मध्ये काम केलंय? मर्चंट नेव्हीला मी काम केलंय. अरे बाप, समजलं ना. 32 वर्ष सर्व्हिस केली तिकडे सर्व्हिस केली. अरे बाप, पण छान. ही सर्व्हिस करू, ही आवड जोखू, गणपतीची ही आवड जोखू, तो गणपती. आम्ही लहानपणापासून पप्पांना बघतो आहे बिझनेस करताना, आणि एक त्यांना ते व्यसन आहे. हो मस्त. बाकी त्यांना कसलंच व्यसन नाही पान सुपारीचं. आम्ही खूप ओरडतो त्यांना, प्रॉफिट लॉस होत असतो, पण नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनल जग नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण चाललो विरारमध्ये ईशला, आणि जायचं कारण एवढंच आहे कारण 14 सप्टेंबरला आता गणपती येणार आहेत. आपण मागचे म्हणजे व्हिडिओ बघितले असतात, मयेकर बंधू वगैरे किंवा साईकला हे आहे ना ते केंद्र विरारमधील. तर असं एक माझे मित्र आहेत ना आपले तेजेशचे वडील चंद्रसेन पंगेरकर, तर त्यांच्यासोबत जायचं इकडे विरार ईशला. त्यांचे मित्र आहेत गावाले पेडणेकर म्हणून काका. त्यांचं गणपतीचं तिथे शॉप आहे छोटंसं, आणि त्या ठिकाणी ते मस्त मूर्तिकार आहेत आणि त्यांनाच भेट द्यायची आहे त्यांच्या शॉपला. कारखाना म्हणजे ते मूर्तिकार पण करतात, परत ते त्या ठिकाणी पेंटिंग पण करतात. त्यांच्याशी बोलायचं त्यांच्या बिझनेसबद्दल. एक मराठी कलाकार म्हणून, एक म्हणजे आर्टिस्ट म्हणून सध्या ते फेमस आहेत त्यांच्या सिंधुदुर्गमध्ये किंवा आपल्या विरारमध्ये. त्या छोटासा कारखाना आहे त्या ठिकाणी विरार ईशला सायनाचा तो पुढचा भाग आहे ना, म्हणजे कोपरीच्या पुढे, त्या ठिकाणी जायचं आपल्याला आणि त्यांच्याशी बोलायचं मराठी बिझनेसबद्दल. ते काही म्हणजे खूप वर्ष त्या ठिकाणी ते काम करतात म्हणजे आपल्या विरार शहरामध्ये. आज त्यांच्याशी भेट घ्यायची. तर मित्रांनो, नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माझ्यासमोर श्री नारायण पेडणेकर साहेब आहे त्या ठिकाणी. साहेब, तुमची सुरुवात झाली कशी काय एक मराठी व्यावसायिक म्हणून, आणि किती वर्ष झालं तुमच्या बिझनेसला, तुमच्या गणपती हा जो तुमचा बिझनेस आहे, व्यवसाय आहे त्याच्याबद्दल? साहेब काय आहे की गणपतीची मला खूप लहानपणापासून आवड. माझ्या आतेचा नवरा गावाला मालवण तारकर्लीला गणपती बनवायचा, पण ते कसं आम्हाला हात लावायला पण द्यायचे नाही. त्या टायमाला खूप जपायचे ना ते. गावी असताना मालवणला असताना खूप जपायचे, तर हातबीत लावायला द्यायचे नाही. मग आम्हाला त्याच्यावर मला वाटलं, अरे आपल्या हाताचा नवरा असून आम्हाला काही करायला देत नाही, काय नाही, फक्त गणपती साफ करा किंवा काय असं करायला. तर 5वीत असल्यापासून मला तो राग आला. 5वीत ज्यावेळी मी 5वीत आलो, जवळजवळ 12 वर्षाचा, समजा 7-5 12 13 वर्षाचा असतं, तेव्हापासून मी डाय घेऊन आलो साचा, आणि साच्यातला गणपती काढला, आणि तिथून मी 5वीत असल्यापासून मी गणपती बनवतो. ते तुमचं अर्ध आयुष्य गावी गेले की कसं काय? जवळजवळ 20-22 वर्ष होईपर्यंत तुम्ही गावी राहिलात. त्याच्यानंतर कुठे पुढे आलात? त्याच्यानंतर मग अंधेरीला आलो. अंधेरीला आम्ही 5 भाऊ असल्यामुळे अंधेरीला एकत्र कुटुंबात ते शक्य नव्हतं, म्हणजे जागा अपुरी पडायची. अजून एकत्रच कुटुंब आमचं आहे, 5 भाऊ आहेत पण एकत्र कुटुंब. पण मुंबईला प्रत्येकाचं सेपरेट कुटुंब आहे, तर अंधेरीला ती जागा कमी पडायची. मग मी मित्राजवळ ती लालबागला वगैरे गणपती बनवायला जातो. भायखळ्याचा पागेकडे बनवून यायला जातो. 22 फुटापर्यंत गणपती बनवला, समजलं ना. त्याच्यानंतर मग जागेअभावी मी विरारला वेस्टला, पश्चिमला मी कारखाना काढला. तिकडनं कारखाना काढला, तिकडनं मग नंतर इकडे मी वेल्डिंगचं वगैरे वर्कशॉप वगैरे खोलला. मी मुळात मर्चंट नेव्हीवाला. नेव्हीमध्ये काम केलंय? मर्चंट नेव्हीला मी काम केलंय, समजलं ना. 32 वर्ष सर्व्हिस केली, तिकडे सर्व्हिस केली. पण ही सर्व्हिस करू, ही आवड जोखू, गणपतीची ही आवड जोखू, तो गणपती ह्याचा धंदा चालू केला गणपतीचा. त्या टायमाला त्या लोकांना, ऑफिसर लोकांना सुद्धा माहिती होतं की पेडणेकरला 3 महिने गणपतीच्या टायमाला सुट्टी पाहिजे. मग त्या हे ते लोक मला ऍडजस्ट करून द्यायचे ऑफिसला पण. तुमच्या ह्याच्यामध्ये फॅमिली सपोर्ट काय सांगतो? तुमचे घरमालकीन असेल किंवा तुमची मुलं असतील, फॅमिली सपोर्ट मी काय सांगा तुमच्या फॅमिली बद्दल? आता तसं बघितलं तर माझी बायको आज 15 वर्ष अंतर्गत आहे. अरे बाप. तर त्याच्यापूर्वी ती हेल्प करायची. कुठे फिनिशिंग कराय, कुठे काय कराय, दागिने वगैरे घालायला, हे करायची, हेल्प करायची. पण ती आज 15 वर्ष अंतरून आहे. त्यानंतर मुलांनी
मुलांनी थोडंफार हेल्प केलं. मला 2 मुली, अच्छा मुलीने हेल्प केलं, पण ते आता त्यांचे मुलींची लग्न झाली, अच्छा त्या प्रत्येक आपल्या घरी गेल्या, त्याच्यामुळे त्यांना ते अशक्य आहे. बरोबर. म्हणून आपण मला जेवढं झेपेल तेवढं मी करत असतो. समज मराठी लोकांचा धंदाच राहिला नाही आता. ऑलरेडी कसं आहे, पहिल्यांदा आम्ही शाडू मातीच्या मूर्त्या घडवणारे माणसं, पण आज काय झालं, पेन वरून रेडीमेड गणपती घेऊन येतात आणि ते इथे विक्रीला ठेवतात. तर तुम्ही स्वतः मूर्ती बनवता हाताने? मी स्वतः मूर्ती घरात ही स्वतः बनवलेली. काय बोलतो? ही स्वतः बनवलेली. म्हणजे मूर्तिकार पेंटिंग तुम्ही सर्व करता? सगळं A to Z. समजलं, लहानापासून. आता 2 वर्ष झाली माझे थोडासा डायबिटीस मुळे अच्छा माझा थोडासा हात हे करतो, थरथरतो म्हणजे? थरथरतो, त्याच्यामुळे थोडस प्रॉब्लेम होतो मला. अच्छा. तर चला तुमच्या ह्या बिझनेस बद्दल माहिती घेऊया आपण. काका असं सांगा की सध्या आपण पीओपी बघतो मार्केटला किंवा शाडू मातीच्या मूर्ती बघतो, ह्या पर्यावरणाला म्हणजे काय चांगलं असेल, शाडू माती की पीओपी? तुम्हाला काय फरक वाटतं याच्यामध्ये? असं बघितलं तर लोकमान्य ठिकाणी हा आपला म्हणजे उत्सव, गणपती उत्सव चालू केला, एकत्र येण्यासाठी चालू केला. कारण काय, लोकांची एकी होईल, 4 लोक एकत्र येतील आणि त्याच्यामुळे एकोपा राहील. पण आज कंडिशन अशी झाली आहे, पीओपीनं फुल साम्राज्य गाठल्यामुळे समजलं मातीवाले नष्ट व्हायला. अधिक मातीची मूर्ती कशी आहे, थोडीशी हेवी आहे, जड आहे, आणि आम्हाला मातीची मूर्ती घडवायला वेळ पण लागतो. त्यामुळे आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे, विचार करण्यासारखी गोष्ट. आज माणसाला मजुरी म्हटलं तर 500 ते 1000 द्यावी लागते दिवसाला. समजलं ना, 1000 रुपये मजुरी द्यावी. तर तो गणपतीचा आम्ही जो एक गणपती काढणार तो 1,500 ते 2,000 देऊन मला कसा जमणार? बरोबर. माती काम आहे, त्याच्यात मळणारा तो मजूर आहे, आपण आहोत. आपलं पेंटिंग. तुम्ही हा कारखाना पुढे एकटे सांभाळता? कारखाना टोटल कारखाना? टोटल काय बोलतो, मोठा कारखाना आहे. तर आता काय माहितीये, माझी थोडीशी आता माझी ताकद कमी झाली. बरोबर आहे. आणि मनुष्यबळ पण थोडं कमी झालं. पुढे काय ठरवलं, पुढे काय ठरवलं बिझनेसचं काय करायचं? कालांतराने काय तुम्ही ठरवलं की पुढे मुलांच्या आपल्याला जोपर्यंत झेपतंय तोपर्यंत आम्ही जिद्दीने करणार. अच्छा, समजलं ना. भले आता गेल्या वर्षी नाही, त्याच्या आदल्या वर्षी मी टोटल 70 मूर्त्या मातीच्या घडवल्या इथे. ह्याच जागेत 70 मातीच्या मूर्त्या घडवल्या. मातीच्या महानगरपालिकेने आम्हाला काय सांगितलं की तुम्ही यावर्षी मातीलाच आम्ही हे करणार, पीओपीला प्रोत्साहन देणार नाही, म्हणजे पीओपीला विसर्जन करायला पण देणार नाही. तर मी मातीच्या मूर्त्या घडवल्या. पण मातीच्या मूर्त्या घडवल्या मी 70 मूर्त्या घडवल्या, त्यापैकी 17 मूर्त्या विकल्या. तर अजून पण त्या मोडून तोडून जातात. हे बघा, हे मातीच्या मूर्त्या आहेत, त्या दिसत आहेत ना, त्या मातीच्या मूर्त्या आहेत. ते पण 1.5 वर्ष झालं या. तुम्ही आता मगाशी बोलला की मी 20 वर्षातून बिझनेस चालू केलाय. एक मला मोठी गोष्ट वाटते की पेडणेकर ह्या धंद्यामध्ये 50-60 वर्ष आहेत. तुम्हाला असं वाटत नाही की येणारे पेडणेकर पण झाले पाहिजे बिझनेस मध्ये? माझं तसं बघितलं ना, तसं बघितलं तर माझा पुतण्या आहे, मोठ्या भावाचा मुलगा आहे, त्याला मी गावाला शिकवलेलं आहे. समजलं ना. आणि आता तो गावाला जवळजवळ 40-42 गणपती मातीच्या. म्हणजे तुम्ही 100 पूर्ण कराल पेडणेकर लोक, असं मला वाटतं. ते 100 पेक्षा जास्त होईल, कारण त्यांची मुलं अंत नाही, अंत नाही. मी एक मागचा व्हिडिओ बनवला विराल नानानी पार्कला, ते साहेब असे बोलले की ह्या बिझनेसचा अंत नाहीये. नाही, दुनिया जिवंत बिझनेस राहणार आहे. समजलं ना. आणि हे पीओपी माती हा जो हे प्रॉब्लेम चाललाय, हे असंच चालू राहणार आहे. समज आपण तुमच्या आता मूर्त्यांच्या प्राइस बघून घेऊया, तुम्ही सांगा मला त्याप्रमाणे पुढे बोलूया. ही 1.25 फूटची मूर्ती आहे. मूर्ती 1.25 फूटची, बरोबर. 1.25 फूटची मूर्तीला मी गेल्या वर्षी 1200 रुपये दिले. अच्छा, या वर्षी 1500 रुपये ठेवले. मग समजे महागाई वस्तू महाग झाल्या असतील, पेंटिंग. आता कसं आहे, या वर्षी 30% सगळ्यांनी 30-35% वाढवलेले. पण ह्या ठिकाणी मी गावात राहतोय. अच्छा. आणि थोडासा माझा आतमध्ये कारखाना आहे, त्यामुळे माझ्याकडे लोक जे येतात 30-35% कमी नाही येतात. समजलं ना. आणि हो आम्ही ही पण 1500 रुपये. समजलं ना. ही बालमूर्ती आहे. ही गावाकडे होतो ना, आम्ही ह्या मूर्त्या आणायचो काही 20 वर्षापूर्वी. आता काही लोकांची ही आता गणपतीची आमची ही विठमना अशी म्हणतात याला गणपतीची विठमना बोलतात. कारण का, गणपती म्हणजे तो देता घेता, आणि म्हणजे या पद्धतीतच गणपती पाहिजे. समजलं ना. आता एखादा मूर्तिकार जर विठंबना बोलतात तर ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट कोणती आहे? ही शो झाला. आणि आम्ही जर नाही केलं ना तर ती त्याच्याबरोबर 4 गिऱ्हाईक आमची तुटणार. मग नाव विलाजा ना, आम्हाला हे करावं लागेल. समजलं ना. पुढे इकडे
हे बघा आता हा लालबागचा राजा, सेम 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 लालबागचा राजा सेम डोळे सेम वाटते खरंच हा. मस्त एकदम भारी. समजलं, लालबागचा राजा आहे. हा 1.5 फूट आहे. अच्छा प्राइस काय त्याची तरी पण 1.5 फुटाचे 3,000 रुपये. 3,000 रुपये. हा. हा हा हे पण इकडे पण छोटा लाल हा, हे बघा, हे बालमूर्ती मस्त, हा आकार वगैरे ना मस्त भारी वाटतं खरंच. हे बालमूर्ती आहे. मस्त हे बघून काढू का? नको करा चालेल, एवढं काय करत नाही आपल्याला. मस्त बघा एक नंबर. स्वतः मूर्ती आणि कला हे मोठं भाग्य आहे सर्व. हो भारी एक नंबर. मस्त बघा. असं आहे, समजलं. हो असं. हा 1.25 फुटाचा लालबाग. हो 6 फुट राजा. हा 1500 ला केलाय. हो. पण लोक जसे गरीब लोक असले तर 1200 ला पण देतो. ते तर बरोबर. हा. म्हणजे धंदा या पद्धतीत मी करत नाही. नाही नाही नाही. समजलं. हा. सेवा आणि मेवा हा, दोन्ही बरोबर. दोन्ही पद्धतीत चाललेलं आहे. समजलं ना. बरोबर बरोबर. तर असं आहे. इकडे मस्त तर हे मस्त बनवलं आपण. हे बघा, एक नंबर. हे- हा हा 1.25 फूट आहे. 6 फुट बरोबर. हा 1.5 फूट, हा 1.5 फूट आहे. 1.25 फूट आहे. समजलं ना. हे मरत हा 1.5 फूट आहे. एक नंबर भारी बनवलेलं. हा 1.5 फूट आहे. आहे एक विरा. हा आई एक विरा हो आणि नक्की रूप नाही बघ गणपतीचं आहे असं हा. मला वाटतं. मग तुम्हाला काय वाटतं रूप आहे गणपतीचं आहे? नाही आहे आहे आहे. नाही तो वाटताच रूप आहे. तुम्ही हा. तुम्ही तर मगाशी बोललात ना हा. की फॅशन वाढत चाललेली आहे. काय करावं लागतं, काय तुम्हाला आता बोलत मग धंदा मग बंद होतो नाही हा. केलं तर. नाही केलं ना, लोक काय सांगतात तसं त्याप्रमाणे करतात. आता तुम्हाला सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे अच्छा 2 वर्षापूर्वी हा मी ह्याच्यातला फुलपाड्यातला तिकडे गणपती एक बनवलेला. हा समजलं ना. हम्म. 5 फुटाचा गणपती होता. हा 5 फुटाचा गणपती होता. तो शिवाजी म्हणून घोड्यावर बसलेला हो, गणपती हो. होता. तो मी घोड्यावर बसलेला गणपती होता. तो मी हा. बनवला. सगळे लोक येऊन वगैरे पसंत करून गेले. सगळे पसंत हे झालं. तो त्याच्यानंतर काय झालं माहितीये, हा. गणपती न्यायला आले. हा. न्यायला आले त्यावेळी काय सांगतात माहितीये, अरे हा. शिवाजी बनवलाय तुम्ही, शिवाजी बनवलाय तुम्ही, मग त्याच्या पायात बूट कुठे आहेत? अरे आता शिवाजी बनवला, पायात बूट कुठे आहे? आता तुम्ही बुटाची पूजा कशी करणार? हा, बरोबर. पायाची पूजा केली पाहिजे ना. असे किस्से पण असतात. अच्छा. समजलं. मग नंतर मग पीओपीची हा. प्लास्टरचे त्याला हे करून घ्या, ऐकायलाच तयार नाही. हा, चला पुढे हिची प्राइस काय मग? ही 4 फूट आहे. मस्त बनवलं पण एक नंबर. ही 15 मी म्हणतोय, पण हा. 15ला कोणी घेतच नाही. अच्छा. समजलं ना. हा, हा. ते 15ला सांगितल्याबरोबर ते निघून गेले आहेत. हा आता बघू कितीपर्यंत पप्पाचे. हा तुम्हाला बाप्पा देणार ते हो, बरोबर. ते हा. त्याच्यानंतर पण ह्या ठिकाणी मूर्त्या बनलेल्या. तिकडे गणपती झाल्यानंतर देवीचा कारखाना आहे माझा. हा, कुठे ह्याच ठिकाणी? ही ह्या ठिकाणी हे देवी अच्छा, हा, आणून देवी ठेवलेले आहेत. बरोबर. समजलं ना. त्या देवी पण मी बनवतो. 35 देवी असतात. अच्छा हे बघा, मस्त बनवलं. हा एक नंबर आहे. हे एकदम सही वाटतो मला एकदम मस्त पेंटिंग भारी केली याच्यामध्ये पण. डोले ह्याची प्राइस काय का? हा ह्याची प्राइस काय? हे 5.5. 5,500 रुपये. अच्छा. असं लाजायचं नाही. हा, चल काय सांगणार आपल्या आजोबाबद्दल? तुमच्या आहेत ना आजोबा, काय सांगणार आजोबाबद्दल, तुमच्या बिझनेस बद्दल? आजोबा कसे आहेत? पेंटर, चित्रकार? एकदम चांगलं भारी आहेत. हा? भारी आहे. हा मग तू पुढे करणार ना पेंटिंग गणपतीला काय हा म्हणजे मोठे झाल्यानंतर? नक्की? ते जेव्हा छोटे होते ते सायंटिस्ट होते. काय बोलते बाबा? आज कोण आहेत? हा आर्टिस्ट आहेत ना? आता हा, artist चला. त्यांची जावई पण समोर आहेत. काय तुम्ही सांगाल तुमच्या मामांबद्दल? बोला. काय नाही, छान मूर्तिकार आहेत अच्छा आणि खूप मेहनत घेतात त्यांच्या हा. कारखान्यावरती. अच्छा. आणि दरवर्षी उत्साहाने हे करतात, अच्छा अच्छा बरोबर. मूर्ती वगैरे बनवतात. देवीची मूर्ती, बरोबर. गणपतीची हा. मूर्ती. आणि त्यांना जमत पण नाही, म्हणजे हे सर्व वयाच्या नुसार जमत वयानुसार. नाही तरी ते करतायत. पण त्यांना म्हणजे हौस आहे, ते आवड आहे, आवड आवड. ते छंद आहे, हा चला थँक्यू. ते जोपासतायत अच्छा. आपला छंद. नेकर काकांच्या ह्या ठिकाणी मुलगी आलेली आहेत आणि त्याचे जावं ह्या साईडला आहेत.
तर ताई काय सांगाल वडिलांच्या बिझनेस, एवढ्या वर्ष खूप म्हणजे बिझनेस सांभाळतेत, तर वडिलांबद्दल काय सांगा बिझनेस? आम्ही लहानपणापासून पप्पांना बघतो आहे बिझनेस करताना. आणि एक त्यांना ते व्यसन आहे. हो मस्त. बाकी त्यांना कसलंच व्यसन नाही पान सुपारीचं. आम्ही खूप ओरडतो त्यांना, प्रॉफिट लॉस होत असतो, पण ते म्हणतात नाही, मला लॉस झाला तरी मला हा बिझनेस असं मी असेपर्यंत चालू ठेवायचंच आहे म्हणून. तर आम्ही पण देतोय साथ. आधी सारखी लग्न झाल्यामुळे देता नाही येते, बरोबर, पण 2-4 दिवस आधी येऊन आम्ही देतो साथ त्यांना. थँक्यू. अजून पुढे काय सांगणार? तुमचा जो हा बिझनेस आहे गावापासून ते इथपर्यंत प्रवास विरारपर्यंत, म्हणजे गाव टू विरार खायचं काम नाही, अंधेरी पासून विरारपर्यंत पुढे वडिलांनी सांभाळलं आहे. येणाऱ्या पिढ्याचं काय वाटतं तुमच्या पेडणेकर बद्दल, की पुढे धंदा जाईल का अजून? भाऊ तसा माझा करतोय गावाकडे? गावी. अच्छा. देवलीला, तारकर्लीला. आता आम्ही बघू आम्ही कुठपर्यंत नेऊ शकतो, पण ट्राय तर करूच. नक्की नक्की. कारण माझ्या लहान मुलीला आहे थोडासा आवड आहे. इंटरेस्ट आहे, आवड आहे, तर बघूया पुढे. तुम्ही राहायला विरारमध्येच आहात? हो अच्छा, विरारमध्ये. ठीक आहे. या धंद्याची आवड असल्यामुळे हा मग मी गावाला माझं इकडचा गणपतीचा कारखाना सांभाळला, मी गावाला जाऊन पण गावचा करू घरचा शकतो. गणपती बनवतो. अच्छा, मस्त, भारी भारी. प्रत्येक टायमाला जायचं, तू गणपती बनवायचा, परत यायचं, परत इकडचं बघायचं, परत पेंटिंगला जायचं. म्हणून माझ्या पुतण्याला, मोठ्या भावाच्या मुलाला तो गणपतीच्या कारखान्यात शिकवलं त्याला. मी आज तो माझ्यापेक्षा पण सरस काम करतो. चला, तुम्हाला तुमच्या पेडणेकर फॅमिली, तुम्हाला तुमच्या जावई, तुमच्या घरमालकींना बाप्पा खूप तुम्हाला म्हणजे आयुष्य देव आणि तुमचा बिझनेस पुढे चालत राहू. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. तर नमस्कार मंडळी, हे होते आपले पेडणेकर साहेब आणि यांचा जो ॲड्रेस आहे ना तो ह्या ठिकाणी इकडे गेला विरला रोडच्या स्टेशनला, तांदूळ बाजारवरून, आणि इकडे जो आहे ना तो गेला हवेला इकडे म्हणजे पुढे, आणि हा ॲड्रेस आहे ह्या ठिकाणी. हे समोर उभे आहेत ते पेडणेकर काका आहेत, आणि हे माझे मित्र आहेत पंकजकर काका, यांच्यासोबत आलेले होते, तर तेजेचे वडील. तर तुम्हाला भेट द्यायची असेल ना तुम्ही ह्या ठिकाणी भेट देऊ शकता. ह्या ठिकाणी बोर्ड लागला आहे यांचं, हे सिद्धी गणेश कला केंद्र गणपती माहेरघर. हो, खाली नंबर पण आहे पेडणेकर साहेबांचा. आता त्यांचं इथं कारखाना आहे समोर, बघतो हा समोर कारखाना आहे ह्या ठिकाणी, तिथे एंट्री होते. तर नक्कीच एकदा भेट घ्या. असे मराठी व्यवसाय घडले पाहिजे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये. खूप जुने आहेत ते, 50-60 वर्ष झाली आहे लोकांना ह्या बिझनेसमध्ये, आणि आपल्याकडचे आहेत सिंधुदुर्गाचे भंडारी समाजामधले. तर मित्रांनो थांबतो या ठिकाणी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आपण अशा 2 व्हिडिओ लवकरच घेऊन येतो. तुमचं सर्वांना बाय बाय आणि धन्यवाद.